महाराष्ट्र कारागृह सुधार सेवा विधेयक 2025 धोरणांना स्वीकृत झाल्यास संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। एक थोडीशी फक्त माहिती म्हणून की आपल्या 2024 मध्ये आपण हे बिल आपण पारित केलं होतं। त्याच्यानंतर आपण केंद्राकडे पाठवल्यानंतर केंद्राने काही फक्त थोडेसे काही लहान बदल सुचवले। त्या बदलांच्या करिता आपण हे पुन्हा बिल आपण आणलेलं आहे। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 109 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2025 संमत करावे। कोण बोलणार नाही? प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 109 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2025 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। सुधीर भाऊ। अध्यक्ष महाराज, 2025-2026 पुरवणी मागण्यांवर माझ्या मतदारसंघाच्या काही मागण्या करण्यासाठी मी उभा आहे। सरकार आपल्या पद्धतीने जनतेची सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, मंत्री महोदयही प्रयत्न करत आहे। पण अध्यक्ष महाराज, इतक्या व्यापामध्ये काही गोष्टी सुटून जातात आणि मग त्या सुटलेल्या गोष्टींचा त्रास त्या मतदारसंघाच्या प्रगतीवर, विकासावर होत असतो। अध्यक्ष महाराज, यासाठी काही टिप्स देण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महाराज, या पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेतलं पहिली माझी मागणी आहे की साधारणतः आपण विभागनिहाय खर्च दाखवायचो की विदर्भावर या संदर्भातला किती खर्च होतो आहे, मराठवाड्यावर किती होतो आहे, कोकणावर तर दाखवत नव्हतो, पण उत्तर महाराष्ट्र आणि इतर उर्वरित महाराष्ट्रावरचा खर्च दाखवायचो। पण अध्यक्ष महाराज, काही वर्षापासून ही परंपरा बंद झाली। माननीय मंत्री महोदय, नियोजन विभागाच्या मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी या दृष्टीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। मानव विकास निर्देशांक आपण सुरू केला। 125 तालुके 358 पैकी अध्यक्ष महाराज 125 तालुके मानव विकासात आहे। यापैकी 90 तालुके हे विदर्भ आणि मराठवाड्याचे आहे, ज्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण त्यांना विशेष निधी द्यायचो। पण अध्यक्ष महाराज, आरोग्यासाठी जो खर्च केला जायचा, त्यासाठी जे शिबिर घेतले जायचे, तेही कोणीतरी अतिशय सुदृढ अधिकाऱ्यांनी अध्यक्ष महाराज या अशक्त भागाचा निधी बंद केला आणि हा मानव विकास निर्देशांकामधला निधी देण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज, DPDC मध्ये आमचा अधिकार आहे, पण DPDC मधून आम्ही कृषी विभागासाठी संगणक खरेदी असेल किंवा आता कृषी विभागामध्ये पोखरासारखी योजना आहे, कृषी समृद्धीसारख्या योजना आहे, त्या विभागाला संसाधनं देण्यासाठी आम्ही DPDCतून पैसे दिल्यानंतर सुद्धा नियोजन विभागाने 10% खरेदीची जी अट टाकली, यामध्ये फक्त औषधांची खरेदी होते, पण कृषी विभागासारख्या विभागाची खरेदी मात्र त्यामुळे अटकली आहे। माझी आग्रही मागणी आहे की असा अधिकार नियोजन विभागाला दूरपर्यंत नाही। कोणत्या नियमाने DPDC या आम्हाला जिल्हा वार्षिक आराखड्यामधला निधी खर्च करण्याचा किंवा त्यावर निर्णय करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांचा आहे, त्या ठिकाणच्या सदस्यांचा आहे। पण अशा पद्धतीने आमच्या अधिकारावर अतिक्रमण केले गेलं, ही गंभीरता अध्यक्ष महाराज मी आपल्या माध्यमातून लक्षात आणून देतो। अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये ग्राहक संरक्षण विभाग, या विभागाला अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये मातीमोल करण्याची चूक ही शासनाच्या वतीने होत आहे। आपण कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी कायदे केले, कोर्ट दिले, पण आज 50% न्यायाधीशांच्या जागा रिकामा आहे। 90 दिवसामध्ये त्यांचा निर्णय केला पाहिजे। मोठ्या प्रमाणावर चिटिंग होते अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला हायकोर्टात 5,09,000 केसेस पेंडिंग आहे महाराष्ट्राच्या, 56 लाख केसेस इतर कोर्टात पेंडिंग आहे। मग अशा वेळी ग्राहक संरक्षणासाठी जो कायदा आपण केला, 99 मध्ये मी स्वतः ग्राहक संरक्षण मंत्री होतो अध्यक्ष महाराज, हा कायदा आपण केला आणि त्या कायद्याला उद्ध्वस्त करण्याचं काम आपण करतोय। सामान्य जो गरीब ग्राहक आहे त्याचा अधिकार आहे की त्यांनी घामाचे कष्टाचे पैसे दिल्यावर जर त्याला वस्तू योग्य दर्जाची दिली नाही, गुणवत्तेची दिली नाही, तर अध्यक्ष महाराज त्याला कोर्टात जाऊन 90 दिवसामध्ये त्या संबंधामध्ये न्याय मागण्याचा जो अधिकार आहे तो आपण अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण मातीमोल केला। अध्यक्ष महाराज, इथं प्रकाश आंबेडकर साहेब नाही आहेत, पण अध्यक्ष महाराज चांगले मंत्री आहे। अध्यक्ष महाराज, खरं तर आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो अध्यक्ष महाराज,
आरोग्य हीच खरी संपत्ती म्हणतो. सोन्या नाण्यापेक्षाही शरीर सुदृढ असणे हे जास्त मोलाचे असं आपण म्हणतो. अध्यक्ष महाराज, जसं फर्स्ट लव आई असते तसं आयुष्यामधलं पहिलं सुख उत्तम आरोग्य असतं. पण अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्थेच्या बद्दल मी माननीय मंत्री महोदयांना आग्रही सूचना करेल की लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लाखो कोटीची पुरवणी देताना आरोग्य विभागाच्या जर बाबी पाहिल्या अध्यक्ष महाराज, तर यावर कोणत्याही पद्धतीचा खर्च नाही. 2017 आपल्याला इतक्या स्पष्टपणे नीती आयोगाने सांगितलं की एकूण बजेटच्या 8% खर्च करावे. अध्यक्ष महाराज, राजस्थान सारखं राज्य पुढे गेलं, दिल्ली पुढे गेलं, ओरिसा पुढे गेलं, केरळ पुढे गेलं. आणि आमच्याकडे अध्यक्ष महाराज काय अडचण आहे अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत कोविडमध्ये केलेल्या घोषणा अध्यक्ष महाराज, कोविडमध्ये ज्याचे आईवडील गेले किंवा एक पालक गेला त्यांना 50,000 रुपये आम्ही देऊ म्हणून शासनाने सांगितलं. 26-27 आता आपण बजेट देतोय, अजून काही ठिकाणी 50,000 रुपये अध्यक्ष महाराज दिले नाही. खरं तर मी या सरकारचा पार्ट असल्याने यावर मी भाष्य करू शकत नाही, पण ही चीड आणणारी गोष्ट आहे. असे कोण अधिकारी आहे कोविडमध्ये ज्याचे आई गेली, ज्याचे वडील गेले, देतो काय 50,000, आणि ते 50,000 रुपये देताना या अधिकाऱ्यांना जर यांच्या बापाच्या खिशातून पैसे काढले असं वाटत असेल ते दुःखदायक आहे अध्यक्ष महाराज. ज्याच्या घरी कोविडने मृत्यू झाला तो तर अशा अधिकाऱ्यांना शाप दिल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मंत्री महोदयांनी आज घोषणा केली पाहिजे की कोविडमध्ये जे पैसे देणे आहे ते पैसे दिले पाहिजे. अध्यक्ष महाराज, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. आज आमचे सन्माननीय सदस्य देवरावजी यांची या संदर्भात प्रदूषणाची एक अर्धा तासी आहे. अध्यक्ष महाराज, किती पद रिक्त ठेवावे अध्यक्ष महाराज, किती पद रिक्त ठेवावे? मंत्र्यांच्या आस्थापनेवरचं एक पद रिक्त राहत नाही. आवश्यकता असेल तर आपण लोन बेसिसवर घेतो. मी तुम्हाला पद वाचून दाखवतो अध्यक्ष महाराज की या ठिकाणी वर्ग 1 मध्ये अध्यक्ष महाराज 60% पद रिक्त, वर्ग 2 मध्ये अध्यक्ष महाराज फक्त 71 पद भरली आहे, 109 पद रिक्त आहे. अध्यक्ष महाराज, सामान्य राज्यसेवा गट ब क वर्ग इथं सर्वच पद रिक्त आहे. आणि इतर ठिकाणी अध्यक्ष महाराज आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका हे पद अध्यक्ष महाराज रिक्त आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये माझी स्पष्ट मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण लक्षात घेऊन या 1-2 महिन्यामध्ये ही पदं भरण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आणि दुसरीकडे माननीय मंत्री महोदय इथं नाही आहे, कदाचित सभागृहाच्या ऐवजी ते स्क्रीनवर बसून आमच्या मागण्या ऐकत असतील. तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना माझी दुसरी एक सूचना आहे. किती शोषण होतं अध्यक्ष महाराज. मी एक कागद अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना देतो तुमच्या माध्यमातून की अध्यक्ष महाराज, चौकशी लावली त्याला 6 महिने 25,000 पगाराच्या ऐवजी 17,000 पगार दिला जातो. माझी मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार 6 महिने होत नाही आहे, पद रिक्त आहे अध्यक्ष महाराज. आणि जेही वेतन निश्चित झालं त्यामध्ये सुद्धा कट केला जातो आहे. माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझी आग्रहाची विनंती आहे की तातडीने चंद्रपूर जिल्हा हा शेवटचा टोकावरचा जिल्हा आहे, यामध्ये रिक्त पद भरावी, त्यांना न्याय द्यावा आणि मासिक पद देण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज आहे. आपल्याला पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हे मासिक त्यांचं सन्मानधन मानधन देण्यात यावं. मंत्री महोदयांनी त्याची आज घोषणा करावी, त्यासाठी एक मेकॅनिझम उभं करावं. अन्यथा AIचे इथं आपण मोठे कॉन्फरन्सेस घेऊ, पण त्या AIच्या कॉन्फरन्सचा काहीही अर्थ नाही. कारण जर आपण लोकांना योग्य वेळी त्याची पोटाची भूक शमवण्यासाठी पैसे देऊ शकलो नाही तर हे AI कॉन्फरन्स म्हणजे पंचपक्वान्याचं एक चित्र आहे, हा फुटवरच्या ताटाचा उपयोग नाही. एवढं मात्र मंत्री महोदयांनी लक्षात यावं. धन्यवाद. सन्माननीय सदस्य अमोलजी जावळे. अध्यक्ष महोदय, इकडे आता 2025-26च्या पुरवणी मागण्यावर आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. पुरवणी मागण्याच्या नियोजन विभागाच्या याची मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, रोजगार हमी योजना माझ्या यावर मतदारसंघामध्ये अंदाजे 225 कामं मंजूर आहेत, परंतु दुर्दैवाने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही या कामांना सुरुवात झालेली नाही आहे. कुठल्याही विभागामध्ये यात कोऑर्डिनेशन नाही आहे. या निमित्तानं माझी सरकारला विनंती आहे की कामं जर लवकर सुरू करण्यात आले तर खूप बरं होईल. रोजगार सेवक आहेत आणि आपले मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी आहेत, यांच्यासुद्धा अनेक समस्या आहेत, त्यांचे आंदोलनसुद्धा सुरू आहे. या निमित्ताने
सरकारला विनंती आहे की त्यांचे विषय जर सोडवता आले तर एक चांगला मेसेज जाईल. नियोजन विभागामध्ये CCTV बद्दल बोलण्यात आलेलं आहे आणि युनिसेफ आणि महाराष्ट्र स्टेट चाइल्ड राईट्स कमिशन यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये एक सर्वे करण्यात आला. 350-400 रिस्पॉन्डंटने सर्वे केला. त्याच्यामध्ये अंदाजे 50 रिस्पॉन्डंटला सेफ्टीचा प्रॉब्लेम होता. माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये यावल, फैजपूर आणि रावे या नगरपालिकांमध्ये जर CCTV सर्व्हेलन्स सिस्टम जर उभी करता आली तर एक खूप मोठा महिला आणि आमच्या भगिनीने खूप मोठा एक त्याचा फायदा होणार आहे. पुरवणी मागण्यांच्या अन्न नागरी आणि पुरवठा विभागावरती बोलत असताना आपल्याला माहिती आहे की NFSA नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013मध्ये आला आणि त्याच्याप्रमाणे अंदाजे 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन हे कंपल्सरी आहेत आणि आता शेड्यूल 2 आलं त्याच्यामध्ये 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन कंपल्सरी आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मॉनिटरिंग मेकॅनिझम नाही आहे. त्यामुळे या निमित्ताने म्हणजे सरकारला विनंती आहे की मुलांना प्रायमरी किंवा सेकंडरीमध्ये शिकणाऱ्या मुलांना जर प्रोटीन रिच फूड जर आपल्याला देता आलं तर त्याचा मुलांच्या तब्येतीवरती आणि ओव्हरऑल ॲनेमिया आणि याच्यावरती खूप मोठा एक चांगला परिणाम होणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये इष्टांक खूप कमी आहे त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. माझ्या निमित्तानं सरकारला विनंती आहे की यावर तालुक्यात जर हा इष्टांक वाढवून देण्यात आला तर सगळ्या लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळायला मदत होईल. आरोग्य विभागाच्या 125 वरती मी बोलतो आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला माहिती आहे की कॅन्सर अत्यंत आपण ऐकतोही आहे की कॅन्सरचा खूप प्रादुर्भाव वाढत चालला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल तर एक डॉक्टर चांडक आहेत, लिडिंग कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे अंदाजे 4,500 कॅन्सर पेशंट सस्पेक्टेड पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. नंबर ह्यूज आहे. त्यामुळे या निमित्ताने विनंती आहे आणि दुर्दैवाने असं आहे की जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त लार्जेस्ट फर्टिलायझर कन्झम्पशन जर कुठलं असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. 5 लाख मेट्रिक टन फर्टिलायझरचं कन्झम्पशन आहे. त्यातलं 3 लाख मेट्रिक टन फर्टिलायझरचं कन्झम्पशन माझ्या यावरावर मतदारसंघात आहे. कदाचित फर्टिलायझरचं कन्झम्पशन आणि कॅन्सर हे कुठेतरी इंटरलिंक करता येईल. या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की एक जर स्टडी करता आला माझ्या मतदारसंघामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचा एक आणि प्रिव्हेंटिव्ह एक खूप मेजर्स घ्यायला आपल्याला मदत होईल. अध्यक्ष महोदय या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की आपण ज्यावेळेला 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं 2027पर्यंत आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे ध्येय आहे ते साध्य करत असताना या पुरवणी मागण्यांवर न्याय देण्यात आला तर खूप फायदा होईल. आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय. करंजी देवताळे. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग. अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या पुरवणी मागणीकरिता बोलण्यासाठी मी आज उभा आहे. राज्यातील विविध आरोग्य संस्थेमधील कंत्राटी सेवावरील खर्चासाठी रुपये 6,000ची पुरवणी मागणी शासनाने सादर केली. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. परंतु माझ्या मतदारसंघात आरोग्य अभियंता अंतर्गत अधिकारी व कर्मचारी गेल्या 10 वर्षापासून या विविध पदावर ग्रामीण रुग्णालय असेल, तालुका रुग्णालय असेल अशा प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करीत आहे. या कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या काळात राज्य शासनाने कायमरूपी समाविष्ट करण्यात यावे ही मागणी मी शासनाकडे करीत आहो. त्याचप्रमाणे राज्यात बऱ्याच हॉस्पिटलमध्ये कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते परंतु त्यांना वेळेवर वेतन देखील दिले जात नाही. ही बाब लक्षात घेता त्या गरीब सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊन त्यांच्या कार्याची दखल शासनाने घ्यावी ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, राज्यातील विविध आरोग्य संस्थेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीसाठी शासनाद्वारे पैसे दिले जातात परंतु माझ्या मतदारसंघात मोठे मोठे सिमेंट कारखाने व कोळसा माईन्स असल्यामुळे आणि वरोरा हे शहर महामार्गाला लागून असल्यामुळे बऱ्याच वेळा महामार्गावर अपघात होऊन पेशंट रुग्णालयात येत असताना त्यांचे मृत्युमुखी होतात. तसेच अनेकदा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसते. तसेच माझ्या मतदारसंघात गेल्या 5 वर्षापासून ट्रॉमा केअर युनिट निर्मिती करण्यात आली परंतु अद्यापही त्या युनिटमध्ये पूर्ण वेळ डॉक्टर तसेच इतर स्टाफ कर्मचारी त्यांची नेमणूक करण्यात आली नाही. माझी मोदयांना विनंती आहे की लवकरात लवकर या युनिटसाठी डॉक्टर तसेच स्टाफ नियुक्ती करावी जेणेकरून
त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होईल. नागरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका तसेच पूर्णपणे कर्मचारीची गरज आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे MRI, CT स्कॅन, डायलिसिस मशीन अशा इतर आधुनिक सुविधा अभावी असल्यामुळे कंट्रोल करा, नागरिकांना कंट्रोल करा. आरोग्य सुविधा पुरवणे अत्यंत कोळीकर कठीण साहेब. होत आहे. त्यामुळे माझी आपणाद्वारे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर सन्माननीय अशी सदस्य सोयी सुविधा बाबूरावजी कोळीकर. शासनाला आमच्या नागरिकांना पुरावी कोळीकर ही साहेब. आपल्याला विनंती करतो. बोलणार आहे ना आपण?